तर एप्रिल महिन्यामध्येच उन्हाचा पारा 40 अंशांपर्यंत गेलेला आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पांनी अक्षरशः तळ गाठल्याचं पाहायला मिळालं। जिल्ह्यात सरासरीच्या फक्त 32% पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळते। सध्या पाण्याचं क्षेत्र लय आटलंय आता सध्या, पण पुढचं तर काय भविष्यात सांगता येत नाही। त्यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना तातडीनं करायला। मग आता पाणी येणार आहे, पाणी येणार, पण कधी येणार ह्याच्यात काय अजून हिंदीवर नाही। मराठवाड्यात तर अगोदरच म्हणतात पाणी येणार आहे, पाणी येणार आहे, पण कधी येणार पाणी? उस्मानाबाद जिल्हा तर म्हणजे अगोदरच त्या पाण्यापासून वंचित राहिले। तरी बी असल्या परिस्थितीत अगोदर होतं ती पाण्यानं पिकं करपली आणि आता जगतील ह्याची काय गॅरंटी? अशा पद्धतीनं काहीतरी शासनानं उपाययोजना करावी एवढी शासनाला विनंती। धाराशिवमध्ये एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। टेम्परेचर जे आहे ते 40 वरती गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता आपण धाराशिवमधील जे प्रमुख धरण आहे तेरणा धरण, या धरणावरती आहोत। जसं टेम्परेचर वाढत आहे त्याच पद्धतीनं पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। उन्हाची तीव्रता खूप असल्याने जिल्ह्यामध्ये जे 100 मोठी मध्यम प्रकल्प आहेत ते सुद्धा तळाला गेल्याची माहिती जी आहे ती आता मिळत आहे। पाटबंधारे विभागाने तशी माहिती दिली आहे। एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामधील हे प्रमुख धरण आहे तेरणा, आणि ह्या धरणाच्या माध्यमातून जवळजवळ 51 गावाला पाणीपुरवठा केला जातोय। मात्र या धरणामध्ये सुद्धा 60% कमी पाणीसाठा असल्याची माहिती सुद्धा पाटबंधारे विभागाने दिली आहे। आणखी उन्हाळ्याचे काही दिवस शिल्लक असताना सुद्धा पाणी पातळी झपाट्याने कमी होती, त्यामुळे कुठेतरी पाणी टंचाई निर्माण होती का हा प्रश्न देखील निर्माण झालेला धाराशिवमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी,